आदरणीय विचारपीठ आणि विचारमंचासमोरील आपण सर्व श्रोते मंडळी, विद्यार्थी मित्र आणि बंधू भगिनींनो, आज शब्दगाथा अकॅडमीचा आपला शेवटचा दिवस आणि आजच्या या शेवटच्या दिनी मी आपल्यासमोर विषय मांडत आहे संत साहित्य आणि संत साहित्यामधील ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदानाचं महत्त्व। आज आपण पाहतो की संत साहित्य आपल्याला कुठून कुठपर्यंत घेऊन जातं। संत साहित्य आपल्या अशक्त मनाला सशक्त विचारांचा प्रवाह पुरवते आणि संत साहित्यामधून आपल्याला काय मिळत असतो? आनंद मिळत असतो, आनंदाची प्राप्ती होत असते। संत साहित्य आपल्या विचारांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा आणत असतं। मग माऊली कोणत्या देवाकडे मागणे मागतात? तर विश्वात्मक देवाकडे। विश्वात्मक देव म्हणजे जो चराचरामध्ये, ज्या सजीव सृष्टीवरील सर्व जीवात्म्यांमध्ये, नवे नवे सर्व प्राणी मात्रांमध्ये जो देव ज्ञानेश्वर माऊलींनी पाहिला, त्या देवाकडे मागणे मागतात। आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, हा जो ग्रंथ काही मी लिहिलेला आहे त्याची परिपूर्ती होत असताना, हे विश्वात्मक देवा मला अशा प्रकारचं दान द्या। काय मागतात ते? दान मागतात ते। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे। काय मागतात ते? माऊली दान मागतात ते किती मागतात ते? तर पसा म्हणजे ओंजळभर मागतात ते। किती? ओंजळभर मागणं मागतात ते। मग बघा माऊलींचा मोठेपणा किंवा कर्तृत्व बघा की किती मागणं मागतात ते फक्त ओंजळभर मागणं मागतात ते। महाराजांचं एक सुंदर असं वाक्य आहे, हस्त पवित्रम यदि दान पुण्यम। आपण याच्यामध्ये सांगितले काही कोणतं? ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान सांगितलेलं आहे। मग आपण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे आपण असं म्हणतो ना। तर मग ज्ञान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ते दिल्यानं वाढत असतं। कधीही ते कमी झालेलं आपण आपल्या पाहण्यात किंवा वाचण्यात येणार नाही की ज्ञानदान हे कधी कमी झाले किंवा कमी झाले असं कधी लक्षात येणार नाही, तर ते वाढतच जात असतं। म्हणून ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। त्यानंतर म्हणून माऊलींनी ते मागितले की पसाय दान द्या। दुसऱ्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे। जे खळांची, खळ म्हणजे काय? दृष्ट किंवा वाईट। खळ या शब्दाचा काय अर्थ होतो? खळ म्हणजे दृष्ट किंवा वाईट। जे खळांची व्यंकटी सांडो, व्यंकटी शब्दाचा काय अर्थ होतो? व्यंकटी म्हणजे त्या खळांमधला, त्या दुष्कृत्य किंवा करणाऱ्या माणसांमधला वाकडेपणा किंवा वाईटपणा, त्याच्यातला तो गुण म्हणजे व्यंकटी। जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो। म्हणजे माऊली काय सांगतात की त्या वाईट माणसांमधला वाईट माणसांचं नाश करू नको। विश्वात्मक देवाला मागणं मागतात की हे देवा, तू त्या माणसांना मारू नको किंवा त्या माणसांना संपवू नको, तर त्या माणसांमधला जो वाईटपणा आहे, त्या माणसांमधला जो गुण आहे, वाईट गुण, वाकडेपणा किंवा वाईटपणा म्हणतो आपण, तो गुण फक्त नष्ट कर किंवा तो गुण घालव फक्त, हे मागणं मागतात। म्हणजे किती मोठेपणा आहे, मनाचा मोठेपणा बघा माऊलींकडं। तर माऊली असं सांगतात की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो। सत्कर्मी रती वाढो म्हणजे त्यांच्यातला जो चांगुलपणा आहे तो वाढत जाऊ दे। जो सत्कर्म किंवा चांगलं कर्म जे आहे त्यांच्यातलं ते वाढत जाऊ दे, अशा प्रकारचं मागणं माऊली मागतात। मग चांगलं आणि वाईट, आपण कसं म्हणतो चांगलं आणि वाईट, तर एक प्रोफेसर होते, त्यांनी आपल्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला की चांगलं वाईट म्हणजे काय, वाईट म्हणजे काय? त्यावर त्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं की उलट प्रश्न विचारला त्यांनी, प्राध्यापकांना उलट प्रश्न विचारला। तो विद्यार्थी काय म्हणाला सर तुम्ही सांगा, अंधार असतो का? तर सर म्हणाले नाही। यावर दुसरा प्रश्न त्याने विचारला की थंडी असते का? यावर सरांनी उत्तर दिलं की थंडी असते। मग त्या विद्यार्थ्यांनी त्यांना उत्तर कसं दिलं बघा की थंडी असते, पण
काय नसतो, उष्णता नसते किंवा सूर्यप्रकाश त्या ठिकाणी असतो. तसंच अंधार असतो म्हणजेच काय असतं की सूर्यप्रकाश नसतो. म्हणजे तिथं त्यांनी काय पाहिलं, सकारात्मकता त्या याच्यामध्ये पाहिली. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्म म्हणजे त्या कर्मामधील चांगुलपणा त्यांनी पाहिला. सत्कर्मी रती वाढो, चांगुलपणा त्यांच्यातील वाढत जावं असं माऊली ज्ञानेश्वर म्हणतात. जे म्हणतात पुढे जाऊन माऊली शेवटच्या ओवीमध्ये सांगतात की दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो म्हणजे अज्ञानाचा नाश होऊ दे. दुरितांचे तिमिर जावो, अंधाराचा किंवा अज्ञानाचा नाश होऊ दे आणि काय म्हणतो की ज्ञानाचा सूर्यप्रकाश होऊ दे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो म्हणजे अज्ञानाचा किंवा अंधकाराचा नाश होऊ दे आणि ज्ञानाचा किंवा चांगुलपणाचा, चांगल्या प्रवृत्तीचा उदय होऊ दे असं माऊली त्या ओवीमध्ये सांगतात. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. म्हणजे ज्या ज्या प्राण्याला जे जे काही हवं आहे ते ते मिळू दे. जो जे वांछील, जो कोणी जे जे मागेल त्या त्या प्राण्याला ते ते मिळू दे असं मागतात. मग माऊली ज्ञानेश्वर माऊली कुणा एकासाठी किंवा स्वतःसाठी मागणं मागत नाही, तर दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो या विश्वातील सर्व सजीव प्राण्यांसाठी, सर्व सजीव सृष्टीसाठी आणि दीनदलित दुबळ्यांसाठी ज्ञानेश्वर माऊली मागणं मागतात. धन्यवाद. धन्यवाद.